आहे कुठला आहे प्रगतिशील कर, ज्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणतो, आणि इकडे काय रिग्रेसिव्ह टॅक्स. हे इथं प्रोग्रेसिव्ह टॅक्स आणि इकडं रिग्रेसिव्ह टॅक्स. याला आपण प्रगतिशील कर आणि याला आपण प्रतिगामी कर. अरे याचे वाक्य न पटणारे बरं का, लक्षात ठेवा. इथं प्रश्न जाऊ देऊ नका. सरळ वाक्य आहे. उत्पन्न पातळी किंवा उत्पन्न जसं वाढत जाईल तसे कराचे दर कमी होत जातात. दोन ऑप्शन आहे, दोन्हीपैकी एक निवडा. मी इथं तुम्हाला काय म्हणलं, उत्पन्न काय होत चाललंय, बर टॅक्स रेट काय होत चाललेत, बरोबर का. बर आता एक्झॅक्टली उलट, उत्पन्न कमी होत जाईल तसे कराचे दर वाढत जातात. म्हणजेच वाक्य परत सांगतो मी, उत्पन्न जसं वाढत जाईल तसे कराचे दर कमी होत जातात, उत्पन्न जसं कमी होत जाईल कराचे दर वाढत जातात. हे दोन पर्याय आहेत. हे याच्याबद्दल आहेत का याच्याबद्दल, हा प्रतिगामी कर. ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार. हा तिकडे टाकलं. आता उत्पन्न वाढलं की कराचे दरही वाढतात, उत्पन्न कमी झालं की कराचे दरही कमी होतात. म्हणजेच उत्पन्न पातळी वाढीसोबत उत्पन्न वाढीबरोबर कराचे दर सुद्धा वाढतात. उत्पन्न जर कमी झाले की कराचे दर सुद्धा कमी होतात. हे कशाबद्दल आहे, हे याच्याबद्दल आहे, हे याच्याबद्दल आहे. म्हणजेच इथं आपण दोन रिलेशन बघतोय, एक तर टॅक्स रेट आणि त्याचा संबंध कशाशी, इन्कमशी जोडतोय. सो इथं ह्याचा संबंध कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सम आहे, बरोबर ना. उत्पन्न वाढलं की कराचे दर वाढतात, उत्पन्न कमी झाले की कराचे दर, यस ऑर नो. इकडं उत्पन्न वाढलं की इकडं काय कराचे दर, इकडं उत्पन्न कमी झाले की कराचे दर. म्हणजे हे कसलं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच ह्याला काय म्हणायचं, प्रतिगामी कर, आणि ह्याला काय म्हणायचं, प्रगतिशील कर.